झालेला आहे त्याच्यासाठी आमचं म्हणणं इतकंच आहे, आमदनी 98, खर्चा रुपया. अशा प्रकारचं हे अर्थसंकल्प जे आहे ते 74,421 कोटी इतका हा अर्थसंकल्प या शहराच्या साठी या वर्षी खर्च केला जाणार आहे. अपेक्षित हे होतं की आयुक्तांनी हा अर्थसंकल्प सादर करत असताना या शहराची व्यवस्था असणारी मुंबई महानगरपालिका 100 वर्षांपेक्षाही जास्तपासून या शहराला व्यवस्था पुरवणारी ही मुंबई महानगरपालिका आज अद्ययावत अशा प्रकारचं काम करण्यासाठी जर आग्रही आहे तर शहराची व्यवस्था किंवा शहराचं सुशोभीकरण किंवा शहराच्या नागरी सुविधेची कामं ही सर्व होत असताना कुठेतरी हा शहर जो आहे तो आहे तसा अस्तित्वात राहावा आणि त्याच्यामध्ये काही नाविन्य यावं अशा प्रकारची व्यवस्था अपेक्षित आहे. फक्त आकडेवारी फुगवून सांगणे किंवा या प्रकल्पासाठी ही तरतूद केली अशा प्रकारे फक्त कागदावर नसून खऱ्या अर्थाने तो जो निधी आहे तो शहराच्या विविध कामांसाठी खर्च केला जावा ही किमान अपेक्षा मुंबईकरांची असते. आणि म्हणून प्रत्येक वर्षी येणारा जो अर्थसंकल्प आहे तो या शहराला काय देऊन जाणार आहे हे पाहण्यासाठी मुंबईकर देखील तितकेच उत्सुक असतात. आयुक्तांनी सांगितलं की मुंबई शहर हे फक्त शहर नाही तर भावना आहेत. आमचा थेट प्रश्न त्यांना असा आहे की आपण भावनांवरती खर्च करणार आहात की शहराच्या विकास कामांवरती खर्च करणार आहात हे त्यांनी पहिलं आम्हाला सांगावं. याचं कारण हे आहे की शहरामध्ये आज मोठे मोठे प्रकल्प होणार आहेत. हे प्रकल्प STPचे असतील, कोस्टल रोडचे असतील, ब्रिजेस असतील, कनेक्टर असतील किंवा वॉटर सप्लाय प्रोजेक्ट असतील. या सर्व प्रकल्पांमध्ये कुठे ना कुठे जो मुंबईकर आहे तो मुंबईकर ह्या प्रकल्पादरम्यान विस्थापित होतो की प्रस्थापित होतो हे देखील प्रशासनाने त्या ठिकाणी जिव्हाळ्याने पाहायला पाहिजे. आज मुंबई शहरामध्ये अनेक प्रकल्प या मागच्या काळांमध्ये करण्याचं काम महानगरपालिकेने केलं. त्या प्रकल्पांमध्ये अनेक मुंबईकरांचे घरं, दुकाने हे बाधित झाले. बाधितांसाठी किंवा प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई शहराची व्यवस्था काय किंवा जे गाळेधारक आहेत त्यांचं पुनर्वसन होताना ते योग्यरित्या पुनर्वसन होते की नाही याची कुठे अकाउंटेबिलिटी देखील प्रशासनाने निश्चित करणं अपेक्षित आहे. या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकच्या समस्या आहेत. लोकांना अपेक्षित आहे की रस्ते कॉन्क्रिटायझेशन होत असताना त्याच्यासोबत असणाऱ्या युटिलिटीज ज्या आहेत किंवा त्याच्यासोबत असणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या ज्या आहेत ह्या देखील योग्यरित्या विकसित व्हायला पाहिजे. ट्रॅफिकची समस्या नजरेसमोर आपण जर ठेवली तर त्या ठिकाणी पार्किंगचा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो. आज काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स होतात त्या ठिकाणी पार्किंग लॉट देखील मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होण्याची तयारी त्या ठिकाणी असते. पण हे पार्किंग लॉट जे आहेत हे लोकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होतात की नाही याची देखील अकाउंटेबिलिटी प्रशासनाने त्या ठिकाणी निश्चित करायला पाहिजे. या शहरामध्ये आपण जर पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारची कर जे आहे ते वाढवलेले नसताना हे जरी असलं तरी भविष्यामध्ये कर कुठे ना कुठे वाढवलं जाईल त्याचे देखील संकेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये झोपडपट्टी परिसरामध्ये असणारे जे कमर्शियल्स आहेत त्यांच्यावरती कर आकारण्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर
त्या व्यतिरिक्त कचऱ्यावरती देखील आज कर आकारण्याचा जो विषय आहे तो देखील आपल्या नजरेसमोर आहे. ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी प्रशासनाने ह्याचं नियोजन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. SWM म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट या माध्यमातून जो या शहराचा कचरा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दररोज जनरेट होतो, त्या कचऱ्याचा विल्हेवाट लावणं ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रशासन ही गोष्ट नाकारूच शकत नाही की कचरा विल्हेवाट ही मुंबईकरांची जबाबदारी आहे, ही प्रशासनाचीच जबाबदारी आहे. आणि म्हणून त्याकरिता प्रशासनाचं नियोजन काय आहे हे देखील कुठेतरी स्पष्ट होणं अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं, ज्या मुदत ठेवी आहेत त्या मुदत ठेवींमध्ये सध्या एकूण 81,000 कोटी मुदत ठेवी आहेत. त्यापैकी प्रकल्पांसाठी यावर्षी 16,000 कोटी मुदत ठेवींमधले पैसे मोडण्यात येणार आहेत. आणि सध्या स्थितीला किमान मला असं वाटतं की 12,000 पर्यंतचा जो 12,000 कोटीचा जो मुदत ठेवी आहे ते देखील या सध्या स्थितीला मोडून त्या ठिकाणी विविध प्रकल्पांमध्ये ते पैसे वापरले जात आहेत. खरं तर या प्रशासनाने कुठेतरी राज्य सरकार जे आहे, म्हणजे आपण जर पाहिलं तर 2022 साली नगरसेवकांचा कार्यकाल संपला, मध्ये पैसे अडकवणं हे योग्य आहे का? या शहरामध्ये आरोग्य व्यवस्था सत्ताधारी पक्षाच्या वतीने या शहरामध्ये आपला दवाखाना, या शहरातील सामान्य लोकांसाठी आपला दवाखाना उपलब्ध करण्याची भूमिका प्रशासनाने आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीने झाली. आजही त्या आपला दवाखाना आपण जर पाहिला तर काही ठिकाणी तो बंद अवस्थेत आहे. काही ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डॉक्टर्स नाही आहेत, अपेक्षित असणारा जो काही त्या ठिकाणी स्टाफ आहे तो नसल्यामुळे देखील लोकांची त्या ठिकाणी गैरसोय होत आहे. आरोग्य व्यवस्थेची अकाउंटेबिलिटी प्रशासनाने काय ठेवलेली आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी नजरअंदाज करता येणार नाही. आणि म्हणून आज आरोग्य व्यवस्थेसाठी 7,380 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग मेडिकल कॉलेजेस जे आहेत किंवा हॉस्पिटल्स, पेरिफेरल हॉस्पिटल्स जे आहेत किंवा दवाखाने जे आहेत, जे हेल्थ पोस्ट आहेत, त्या माध्यमातून मिळणारी आरोग्य सेवा ही खरोखरच अद्ययावत आपण करू शकलो आहे का, हे देखील प्रशासनाने कुठेतरी याचं ऑडिट करणं अपेक्षित आहे. प्रशासनाच्या वतीने आजही आपण जर पाहिलं, ज्या आरोग्य व्यवस्था म्हणजे ज्या मोठ्या हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी त्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स अवेलेबल नाही. आजही अनेक हॉस्पिटल्समध्ये एका बेडवरती 2-2 पेशंट्स झोपलेले देखील आपल्याला पाहायला मिळतात. काही तर कॉरिडॉरमध्ये पण पेशंट्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे इतका मोठा निधी, 7,000 कोटी रुपयाचा निधी जेव्हा आरोग्य व्यवस्थेवरती आपण खर्च करू पाहतो तर त्या माध्यमातून आपण आहे ती व्यवस्था तरी लोकांना आपण व्यवस्थित देऊ शकतोय का? फक्त एक नवीन एखादा कुठल्या तरी आरोग्य व्यवस्थेचं आपण लॉन्चिंग केल्यासारखं आपण त्या ठिकाणी फक्त त्याचा भास निर्माण करतोय का, असा देखील सवाल आज प्रशासनाला विचारण्याचा वेळ आलेली आहे. आज आपण जर पाहिलं तर शिक्षण व्यवस्था शहरामध्ये आज अनेक ठिकाणी एज्युकेशनचे रिझर्व प्लॉट्स आहेत. काही ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्याला एज्युकेशनसाठी बिल्टअप एम्युनिटी देखील उपलब्ध होते. अशा एम्युनिटीजमध्ये किंवा अशा बिल्टअप एम्युनिटीजमध्ये फक्त आपण त्या ठिकाणी शाळा बांधून घेणं आणि तिथपर्यंत ती शाळा त्या ठिकाणी पटसंख्याच नसेल तर त्या शाळेमध्ये व्यवस्था आपण काय देणार? किंवा शाळेमध्ये आपण कोणाला शिकवणं? म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करून एखादी इमारत त्या ठिकाणी तयार होते, पण त्या ठिकाणी आपण त्यांना म्हणजे तिथे पटसंख्याच नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या शाळा ज्या उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्या लायब्ररीजमध्ये तरी रूपांतर करायला पाहिजे. अशी काही व्यवस्था प्रशासनाच्या वतीने व्हायला पाहिजे. पण त्या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर शिक्षण व्यवस्थेमध्ये
आज अंदाजे 4,000 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. आणि त्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये आज लॅब म्हणा किंवा स्टेम अशा प्रकारचे जे अद्ययावत शिक्षण देण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. तर ज्या ज्या परिसरांमध्ये या शाळा किंवा मुंबई पब्लिक स्कूल निर्माण झालेले आहेत त्या ठिकाणी जर पटसंख्या नसेल तर तिथे ॲटलिस्ट लायब्ररीजच्या माध्यमातून सामान्य मुंबईकरांच्या मुलांना शिक्षण घेता यावं किंवा त्या ठिकाणी त्या लायब्ररीजच्या माध्यमातून त्यांना भविष्यामध्ये काही आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटची व्यवस्था करतावी अशा प्रकारची देखील व्यवस्था प्रशासनाने करण्यासाठी आग्रही राहणं जरुरी आहे. आज परिवहन व्यवस्था म्हणजे बेस्टसाठी आपण जर पाहिलं, आम्ही तर म्हणजे जेव्हा नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये होतो अगदी 2017 पासून ते 22 पर्यंत आमची मागणी होती की बेस्ट जे आहे हे मुंबई महानगरपालिकेमध्ये विलीन व्हायला पाहिजे. कारण शहराची व्यवस्था पुरवणारी ही परिवहन व्यवस्था जी आहे ही कुठेतरी बंद अवस्थेत जाण्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेने दिलं असतं म्हणजे त्याला विलीन जर केलं असतं तर कदाचित ती बेस्ट व्यवस्था अजून चांगल्या पद्धतीने या शहराला उपलब्ध झाली असती. आम्ही असेही आयुक्त या शहरात पाहिले की ज्यांनी सांगितलं की बेस्टला आम्ही निधी देऊ शकत नाही. आणि आज म्हणजे अगदी परदेशी म्हणून आपले जे आयुक्त राहिले त्याच्यानंतर चहल आले, त्याच्यानंतर आज गगरानी जी आले, यांच्या माध्यमातून बेस्टला आज निधी दिला जातोय. आणि त्या माध्यमातून देखील आज बेस्ट परिवारचं असं म्हणणं आहे की हा निधी जो आहे तो आम्हाला अपुरा आहे. माझा प्रश्न प्रशासनाला हे आहे की फक्त नाममात्र त्या ठिकाणी तरतूद करण्याऐवजी जर त्या ठिकाणी एक भरीव तरतूद बेस्टला झाली आणि बेस्ट परिवहन जे आहे हे अद्ययावत पद्धतीने करून आज मुंबईकरांसाठी ती जर व्यवस्था झाली तर कुठेतरी प्रशासनाच्या वतीने हे योग्यरित्या काम झालं असं मुंबईकर त्या ठिकाणी म्हणते. पण कुठेतरी प्रशासन जे आहे सोयीचं किंवा सत्ताधारी पक्षाच्या सांगण्याने हे अशा पद्धतीचं काम करते असं देखील कुठेतरी आमचा आरोप आता होत आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये खेळाचे मैदान, उद्याने आणि त्याचबरोबर अनेक ज्या व्यवस्था आहेत या शहराला पुरणाऱ्या व्यवस्था आहेत, मुंबईकरांना अपेक्षित असणाऱ्या व्यवस्था आहेत. आजही शहरातले अनेक खेळाचे मैदान बकाल परिस्थितीमध्ये आहे. उद्याने जे आहेत त्या ठिकाणी केअरटेकर नेमलेले असताना देखील त्या उद्यानांमध्ये मोडतोड होत आहे, लोकांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीमध्ये या उद्यानांचं किंवा या खेळाच्या मैदानांच्यासाठीची व्यवस्था काय असू शकते किंवा कशा पद्धतीने असायला पाहिजे याचं देखील आज पूर्व उपनगर म्हणा किंवा पश्चिम उपनगर म्हणा या ठिकाणचे खेळाचे मैदान आपण जर पाहिले किंवा उद्याने आपण जर पाहिले तर आजही ते डेव्हलप झालेले नाही. आणि म्हणून ती मुंबई शहराची मुंबईकरांची गैरसोय आहे ही देखील प्रशासनाने लक्षात घ्यायला पाहिजे. पण फक्त एक फुगी असं त्या ठिकाणी तरतूद केली जाते आणि हा निधी जो आहे तो त्या ठिकाणी खर्च केला जाईल अशा प्रकारचा फक्त भास निर्माण करून प्रशासन फक्त या ठिकाणी लोकांची दिशाभूल करते हे देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे. पूर परिस्थिती निर्माण करण्याच्या संदर्भात म्हणजे अपेक्षित असं होतं की शहरामध्ये प्रत्येक वर्षी पावसाळा आला की शहरातील नागरिकांना एक भीतीचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं की ज्या ठिकाणी अनेक वर्षांपासून पाणी साचून राहतं किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांची त्या ठिकाणी गैरसोय होते. अशा जागांवरती काहीतरी नियंत्रण प्रशासनाने त्या ठिकाणी अवलंबलं पाहिजे. पण त्यामध्ये देखील प्रशासन आज यशस्वी झालेला नाही. आजही बऱ्याच सखल परिसरांमध्ये पाणी साचून राहतं, लोकांचं त्या ठिकाणी नुकसान होतं आणि इतका डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून किंवा ब्रिमस्टॉर्म प्रोजेक्ट जे आजपर्यंत गेल्या 20 वर्षांमध्ये या शहरामध्ये जे राबवले जातात त्या माध्यमातून आपण आजही यशस्वी झालो नाही हे देखील प्रशासनाने स्वीकारायला पाहिजे. शहरामध्ये ह्या प्रकल्पांच्यासाठी म्हणजे अगदी जे नदी आहेत किंवा नाले आहेत, मोठे नाले आहेत
याच्यासाठी जे काही नियोजन आपण करण्याची भूमिका प्रशासन करतं, रिटेनिंग वॉल बनवतात, त्याच्या बाजूला असणारे जे सर्व्हिस रोड्स आहेत ते बनवतात, नाल्यांना नदीला जोडणारे जे काय त्याचे मुख असतात त्याचं नियोजन करण्याचं ते जे काम करतात. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये आजही आपल्याला जर पाहिलं तर प्रशासन हे यशस्वी झालं नाही आहे. SWD डिपार्टमेंट जे आहे यांच्या माध्यमातून या नदी नाल्यांच्यासाठीचे नियोजन आजही 100% किंवा हे करू शकलेले नाही, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. BMC का नाम हमारे मन में आता है तो हम बहुत प्राउडली बोलते हैं कि ये एशिया की सबसे बड़ी लोकल बॉडी है, लेकिन पिछले 3 सालों के अंदर BMC को मात्र एक टूल बना दिया है भारतीय जनता पार्टी और उनकी महायुति के लोगों ने, जिससे कि फंड का इस्तेमाल करके ये लोग चुनाव लड़ते हैं। जिस तरह ताई ने बताया कि घाटकोपर के अंदर किस तरह से फंड अलोकेशन हुआ, और आपको याद होगा कुछ दिन पहले इंडियन एक्सप्रेस ने भी एक रिपोर्ट दी थी। तो हम यही कहना चाहते हैं कि एक ऐसा माध्यम जिससे आखिरी व्यक्ति तक BMC के फंड को पहुंचाने के लिए बनाया गया था, आज उसको पूरी तरीके से कोलैप्स कर दिया गया है। क्या करते हैं कि आने वाले चुनाव होते हैं, आज लोगों को ऑफर दिए जाते हैं कि इतना फंड ले लो और हमारी पार्टी में आ जाओ। आज ये खुलेआम हो रहा है और ये किसी से छुपा नहीं है। तो लोकतंत्र के अंदर जिस तरह से ये लोग खिलवाड़ कर रहे हैं और BMC का जो मजाक बना के रख दिया है, किसी को 70 करोड़ रुपए दे देते हैं, 80 करोड़ रुपए दे देते हैं, और उसके बाद क्या करते हैं, उन 80 करोड़ रुपए को अलोकेट करेंगे, कॉन्ट्रैक्टर से कहेंगे कि जो जब चुनाव होगा उसमें आप हमें जो है इन पैसे को जो है आप चुनाव के वक्त हमको दे दीजिएगा। आप उठा के देख लीजिए, एक RTI में सारी चीजें हमारे पास अवेलेबल है कि किसने किसको कितना फंड दिया। और आपको जानकर हैरानी होगी, जो डेटा अभी राखी ताई बता रही थी उसमें जिन चीजों के ऊपर फंड अलोकेट हुआ है उसका पेमेंट भी हो गया, लेकिन कोई काम नहीं हुआ है। तो अगर इसी तरह से फंड का आज आप देखें तो हेल्थ की बात हम करते हैं, इस बजट में सिर्फ 9.92% टोटल बजट का हमारा हेल्थ पे एलोकेशन हुआ है, और पिछले बजट में वो 12% था और 2023 के बजट में वो 15% था। क्या आपको लगता है कि हेल्थ की सुविधाएं मुंबई के अंदर पिछले 3 बरस में बेहतर हुई हैं कि वो इस तरह की चीजें कर रहे हैं? तो मोटे तौर पर NCP शरद चंद्र पवार साहब पार्टी की ओर से हम लोग इस बात की मांग करते हैं कि जल्द से जल्द चुनाव हो। सरकार जिस तरीके से कोर्ट में जाके इनके वकील उस मैटर को पैरवी कर रहे हैं, ये साफ साफ दर्शाता है कि सरकार नहीं चाहती है कि मुंबई में चुनाव हो, क्योंकि चुनाव होगा तो जो इनकी धांधली पिछले 3 सालों के अंदर BMC के बजट के जरिए से इन्होंने लोकसभा का चुनाव लड़ा, विधानसभा का चुनाव लड़ा, और आने वाले दिनों के अंदर ये इस बात की तैयारी कर रहे हैं कि इसी बजट का इस्तेमाल करके, इसका हेरफेर करके आने वाले जो हमारे BMC के चुनाव हैं वो किस तरह से लड़ें। बहुत बहुत धन्यवाद। माझं म्हणणं असं आहे की खूप दिवसापूर्वी आपण एक असं आलं होतं की जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जे कामं चालू आहेत त्याच्यावरती एवढं हाईटवर पत्रा लावायचं, नेट लावून घ्यायचं सर्व झालं। त्याच्यावरती एक 10-15 दिवस लोकांनी खूप बोललं, नंतर परत कन्स्ट्रक्शन चालू केलं। आता थोड्या दिवसापूर्वी डिझेल व्हेकल, पेट्रोल व्हेकल त्याच्यावरती कशी बंदी आणून कसं स्टडी करायचा एक कमिटी गठीत झाली। शुड वी गो टू CNG, शुड वी गो टू इलेक्ट्रिकल व्हेकल, ते सर्व प्रश्न उपस्थित केला। आमचा प्रश्न असा आहे की तुम्ही फेज आउट करायचं गोष्ट करता, यू आर टॉकिंग अबाउट रिमूव्हिंग डिझेल अँड पेट्रोल कार्स अँड फेजिंग दम आउट, ब्रिंग इलेक्ट्रिकल, बट व्हॉट अबाउट कन्स्ट्रक्शन? कन्स्ट्रक्शनचं काम तुम्ही बघा, फक्त रस्त्यांचं काम किंवा खड्डा खोदून फुटपाथ करायचं काम नाही, इवन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम असं सुरुवात आहे मुंबईमध्ये आणि कुठेही लक्ष नाही। आमचा असं प्रश्न असा आहे की बिल्डर लॉबी जी आहे महाराष्ट्रामध्ये किंवा प्रेझेंटली मुंबईमध्ये स्ट्रॉंग लॉबी आहे, आणि काही बिल्डर लोक सरकारमध्ये पण मंत्री बनून बसले, तर त्यांच्यामुळे ही गप्प आहे का सरकार? आर दे क्वायट बिकॉज देर आर बिल्डर्स इन द गव्हर्नमेंट? तुम्ही व्हेकल फेज आउट करायची गोष्ट करतात, पण आज तुम्ही जा पूर्ण मुंबईभर कन्स्ट्रक्शन स्टार्ट आहे, तिकडे रूल्स रेग्युलेशन फॉलो करताय का? तुम्ही थोड्या दिवसापूर्वी सांगितलं की अप टू सर्टन हाईट तुम्ही पत्रा लावा, नेट लावा, आहे का? तुम्ही माझ्या सांगते चला मलबारी एरियामध्ये मी राहतो, तिकडे तुम्हाला दाखवतो, आणि शो यू कम विथ मी, कुठे कन्स्ट्रक्शनचा फॉलो करतायत ते लोक? तर एक म्हणजे दुटप्पी भूमिका घेऊन बोलायचं म्हणजे तुम्ही डिझेल व्हेकल विच इज फार फेस्ट, मुंबईमध्ये एवढी व्हेकल आता नवीन व्हेकल झाले, बिग कंपनीज आर कमिंग, तुमच्याकडे आता फियाट आणि एम्बेसेडर दिसणार नाही, तुम्ही त्याच्यावरती डिझेल पेट्रोलचा बोलता, पण कन्स्ट्रक्शनचा काय? तर आय थिंक इवन इन द बजेट देर शुड हॅव बीन सम ॲलोकेशन एज टू हाऊ
यू आर गोइंग टू टॉक अबाउट नॉट पुटिंग बजेट बट काय करणार आहे फॉर एअर पोल्युशन. आज मी एक आपले पत्रकारच आहे, त्यांचं नाव घेत नाही, त्यांचं मी एक ट्विट वाचला. ही इज इन अ एसी ट्रेनचा बाहेर डस्टचा कम्प्लीट लेअर आहे आणि त्याच्यावरती कोणीतरी हेल्प लिहिलं आहे. हे मुंबईची परिस्थिती आहे. वी नीड हेल्प फ्रॉम एअर पोल्युशन. सकाळी तुम्हाला शेड झाला, सर्दी झाली, संध्याकाळी यू डोंट नो व्हॉट गोइंग टू हॅपन टू यू. तर हे सर्व जे बाब आहे, पत्रकार बंधू पण विषय घेतला पाहिजे. एअर पोल्युशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. फक्त प्लेन टू द गॅलरी आपली बिल्डर लॉबीला सांभाळून ठेवायचा, कारण सरकारमध्ये पण बिल्डर्स बसले आहेत, त्याप्रमाणे चालणार नाही.